महाराष्ट्र भूषण शिल्पकार राम सुतार यांना अनोखी श्रद्धांजली। जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त शिल्पकार तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित राम सुतार यांना सोलापूर येथील चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी अनोख्या आणि कलात्मक पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली आहे। त्यांच्या स्मृतींना उजाळा देत चव्हाण यांनी राम सुतार सरांच्या छायाचित्रांवर तब्बल 101 वेळा त्यांचं नाव करून एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारली आहे। ही कलाकृती म्हणजे केवळ श्रद्धांजली नसून राम सुतार सरांच्या महान कार्याला आणि त्यांच्या कला साधनेला दिलेला मानाचा मुजरा आहे। देश-विदेशात अनेक ऐतिहासिक आणि भव्य शिल्पांच्या निर्मितीतून राम सुतार सरांनी भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून दिली। त्यांच्या जाण्यानं कला विश्वावर मोठा आघात झाला असून ही हानी कधीही भरून न निघणारी आहे, अशी भावना चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। आज कला जगतासाठी ही अत्यंत दुःखाचा दिवस आहे। एक अष्टपैलू हरहन्नरी कलाकार आपल्यातून निघून गेलाय। त्यांच्या विचारांचा, कलेचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे। नमस्कार, मी ऋत्विज चव्हाण आहे, एक कलाकार आहे, चित्रकार आहे आणि आज एक दुःखद घटना घडली आहे। ती म्हणजे जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार सर यांचे निधन झाले आहे। त्यांना महाराष्ट्र भूषण हेही अवॉर्ड मिळाले होतं आणि त्यांनी 200हून जास्त शिल्प साकारली होती। नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी ही एक प्रेरणास्रोत होते आणि त्यांच्या जाण्याने ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि त्यासाठी मी आज त्यांचे जे वय होतं म्हणजे 101 वर्ष अशी मी त्यांच्या फोटोवर लिहून त्यांना कोरून श्रद्धांजली देणार आहे आणि ही श्रद्धांजली पूर्ण जगतासाठी एक प्रेरणास्रोत ठरेल आणि शिल्पकार राम सुतार सरांना नेहमीच आठवणीत ठेवण्यात आमचा सहभाग असेल असे मला इथे वाटते।